या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मजैविक प्रदूषणाबद्दल चर्चा करणार आहोत. हानिकारक सूक्ष्मजीवांमुळे पर्यावरणाचे दूषितीकरण होण्याला सूक्ष्मजैविक प्रदूषण असे म्हणतात. सूक्ष्मजैविक प्रदूषणामुळे माती, पाणी किंवा हवा देखील दूषित होऊ शकते. या व्हिडिओमध्ये आपण माती आणि पाण्याच्या सूक्ष्मजैविक प्रदूषणाबद्दल बोलणार आहोत. मातीचे सूक्ष्मजीवांद्वारे प्रदूषण होण्याचे सर्वात सामान्य उदाहरण म्हणजे जेव्हा आपण जमिनीवर कचरा टाकतो. विशेषतः विघटनशील कचरा किंवा कार्बनी कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानिकारक सूक्ष्मजीवांचा प्रसार होतो. मोकळ्या जमिनीवर कचरा टाकल्यावर काय होते ते पाहूया. यातील कार्बनी कचरा सूक्ष्मजीवांकडून खाल्ला जातो. हे सूक्ष्मजीव मग स्वतःची संख्या वाढवू लागतात. त्यातील काही चांगले तर काही वाईट असतात. आणि जेव्हा वाईट सूक्ष्मजीव स्वतःची संख्या वाढवतात आणि माती दूषित करतात, तेव्हा त्याला मातीचे सूक्ष्मजैविक प्रदूषण असे म्हणतात. हे सूक्ष्मजीव भूजल पातळीपर्यंत देखील पोहोचू शकतात आणि पाणी दूषित करू शकतात. हे पर्यावरणासाठी धोकादायक आहे. मग सूक्ष्मजैविक प्रदूषण रोखण्यासाठी काय करता येईल? तुम्ही म्हणाल, आपण हा सर्व कचरा घेऊन तो जाळून का टाकत नाही? तर जेव्हा तुम्ही कचरा जाळता, मग तो कार्बनी असो किंवा अविघटनशील कचरा असो, त्यातून धूर निघतो आणि त्या धुरामुळे हवा प्रदूषित होईल, नाही का? आणि म्हणूनच हा उपाय योग्य नाही. म्हणजे आपण कचरा टाकू शकत नाही, तसेच आपण कचरा जाळूही शकत नाही. मग आपण निर्माण केलेल्या कचऱ्याचे नेमके काय करावे? चला, मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा कचरा निर्माण होतो, तेव्हा पहिली पायरी म्हणजे हा कचरा संकुचित करणे, जेणेकरून तो कमी जागा व्यापेल. आता हा कचरा जमिनीवर न टाकता एका विशिष्ट ठिकाणी टाकला जातो, ज्याला भूमिभरण स्थळ म्हणतात. भूमिभरण स्थळ हे एक अत्याधुनिक डंपयार्ड आहे, जे मातीचे प्रदूषण रोखते. तर हे मुळात जमिनीत खोदलेले खड्डे असतात आणि त्यात प्लास्टिकचे अस्तर घातलेले असते. म्हणजे हा जमिनीतील एक मोठा खड्डा असतो आणि त्यात प्लास्टिकचे अस्तर असते. आणि मग या भागात कचरा टाकला जातो. आता हा सर्व कचरा उघड्यावर पडला आहे आणि तुम्हाला माहीत आहे की सूक्ष्मजीव हवेत जाऊ शकतात किंवा एखादा प्राणी येऊन या भूमिभरण स्थळातील काहीतरी खाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि मग कदाचित आजारी पडू शकतो. आपल्याला हे होऊ द्यायचे नाही, बरोबर? म्हणून आपण या संपूर्ण भागाला प्लास्टिकच्या आवरणाने झाकून टाकतो आणि यामुळे आपला सर्व कचरा आता प्रत्येक बाजूने प्लास्टिकने वेढला जातो आणि अशा प्रकारे तो माती, पाणी किंवा हवा दूषित करू शकत नाही. म्हणजे एकदा का सर्व कचरा प्लास्टिकने झाकला गेला, की आपण सुरक्षित झालो का? तर तसे होत नाही. सर्व कचरा प्लास्टिकने झाकलेला असला, तरी त्यामुळे काही समस्या निर्माण होतातच. जेव्हा या भूमिभरण स्थळातील विघटनशील कचऱ्याचे आपल्या विघटक सूक्ष्मजीवांद्वारे अपघटन होऊ लागते, तेव्हा मिथेन नावाचा वायू तयार होतो. हा मिथेन वायू अत्यंत ज्वलनशील असतो आणि जर तो भूमिभरण स्थळाच्या आत अडकून राहिला, तर त्याचा स्फोट देखील होऊ शकतो आणि मोठी आग लागून वातावरण प्रदूषित होऊ शकते. त्यामुळे भूमिभरण स्थळाजवळ राहणाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आपल्याला हा मिथेन वायू कसा तरी बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यासाठी काही पाईप्स बसवले जातात, जे सर्व मिथेन वायू गोळा करू शकतात आणि मग त्या मिथेन वायूचा वापर करता येतो. मिथेन अत्यंत ज्वलनशील असतो. त्यामुळे तुम्ही मिथेन जाळून ऊर्जा निर्माण करू शकता. अशा प्रकारे मिथेनचा वापर घरगुती तसेच औद्योगिक ऊर्जा निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच आपल्याला कचऱ्यापासून ऊर्जा मिळत आहे. आहे की नाही भारी? दुसरी समस्या म्हणजे येथे खूप ओला कचरा असू शकतो. त्या ओल्या कचऱ्यात पाणी असेल, बरोबर? आणि ते पाणी हळू खाली झिरपेल आणि मग ते भूमिभरण स्थळाच्या तळाशी जमा होईल, जे योग्य नाही. म्हणून हे पाणी काढून टाकण्यासाठी आपण एक पंपिंग सिस्टम बसवणार आहोत. जेणेकरून हे सर्व सांडपाणी भूमिभरण स्थळाबाहेर पंप केले जाऊ शकते आणि नंतर ते वापरले जाऊ शकते. तर ही भूमिभरण स्थळाची रचना आहे. आपण याचा थोडक्यात आढावा घेऊया. प्लास्टिकचे अस्तर दूषितीकरणाचा प्रसार रोखते. वरचे प्लास्टिकचे आवरण हवेचे प्रदूषण रोखते. जो मिथेन गोळा केला जातो, तो इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो. आणि जे सांडपाणी बाहेर पंप केले जाते, ते देखील वापरले जाऊ शकते. हा व्हिडिओ थांबवून सांडपाणी कशासाठी वापरले जाऊ शकते, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. तर असे दिसून येते की या सांडपाण्याचा वापर बायोगॅस तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. आणि शेतीमध्ये खत, सेंद्रिय खत किंवा शेणखत म्हणून देखील याचा वापर केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण मातीचे सूक्ष्मजैविक प्रदूषण घडवून आणणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावतो. मग पाण्याचं काय?
जेव्हा आपण आपले शौचालय फ्लश करतो, तेव्हा काय होते? या पाण्यात भरपूर सूक्ष्मजीव असू शकतात. पण ते पाणी कुठे जाते? ते जाऊन आपल्या जलस्रोतांना दूषित करते का? दुर्दैवाने काही बाबतीत मानवाने अक्षम्य चुका केल्या आहेत. कधी-कधी आपण पाणी नद्यांमध्ये टाकतो आणि त्या नद्या समुद्रात वाहून जातात आणि समुद्र देखील दूषित करतात. प्रदूषित पाण्याची विल्हेवाट लावण्याचा हा अत्यंत चुकीचा मार्ग आहे. त्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया केंद्र असणे आवश्यक आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अतिशय कार्यक्षम असतात आणि सांडपाण्याचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करू शकतात. या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये आपल्या सामान्य वॉटर फिल्टरसारख्या गाळण पद्धती असतात. परंतु त्यामध्ये काही चांगले सूक्ष्मजीव देखील असतात, जे रोगजंतू किंवा वाईट सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. अशा प्रकारे आपण सूक्ष्मजीवांचा वापर आपल्या फायद्यासाठी देखील करू शकतो. काही चांगले सूक्ष्मजीव कार्बनिक कचऱ्याचे विघटन करतात. ते देखील खूप उपयुक्त ठरू शकते. काही जीवाणू असे आहेत, जे रसायनांचे देखील विघटन करू शकतात. आणि शेवटी शुद्धीकरणानंतर उरलेला सर्व कचरा, सर्व टाकाऊ पदार्थ, ज्याला गाळ म्हणतात, त्या गाळाचा वापर खत म्हणूनही करता येतो. अशा प्रकारे ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रे देखील कचऱ्याचे खतासारख्या उपयुक्त गोष्टीत रूपांतर करतात. या व्हिडिओसाठी इतकेच. भेटू लवकरच.